तर नमस्कार मित्रमंडळी, स्वागत करते मी ब्लॉगमध्ये. तर मी सर्वांचा लाडका सियान आणि तुम्ही बघता ज्योत्ना एम ब्लॉग. तर काही आज आम्ही चाललो कारल्याला एकविराईच्या दर्शनाला, पण आम्ही म्हणजे 8:30ला निघलो आणि आया बघता होतं बसच नाही आणि सगळी जण आली नाही, सगळी वाट बघतान, सगळी वाट बघता नाही, अजून काय आली नाही बस. म्हणून आता जरा थांबताव आणि मग बस आल्यावर डायरेक्ट बसमध्ये भेटताव. चला. तर गाईज आता फायनली बस आली आणि आम्ही बसलो बसमध्ये आणि सगळी जण बसलीत. अजून यायची आहेत लोक. अजून म्हणजे जेव्हाची येईल आणि आता कधी सामान भरतात. तर अजून आम्हाला निघायला वाटतं 9-11पर्यंत पोहोचू द्या डायरेक्ट दर्शनाला. तर चला तुम्हाला आता बसमध्येची मजा दाखवते. गणपती बाप्पा. तर गाईज आता बस निघली आमची आणि आम्ही आता हायवेवर पोहोचलो. तर आता तुम्हाला डायरेक्ट मजा करताना भेटतंय. चला. तर गाईज आता सगळी वडापाव खातात. वडापाव काका वाटतंय स्पॉन्सर बाय राकेश काका. आणि आता सगळी वडापाव खाते आणि मजा मस्ती करते, नाचतील सगळी बसमध्ये. तर आता वडापाव खाताना तुम्हाला दाखवते, त्याला सगळ्यांना. तर काही आता मला वडापाव भेटलाय आणि दाबून खातोय वडापाव डायरेक्ट. काम पक्कीच आहे आता वडापावचा. आणि मी वाटा खातोय आवडून झाल्यावर आता डायरेक्ट नाचतो. म्हणजे बस अजून आम्हाला कधी 11 वाजता आणि आत्या सई डायरेक्ट प्लेट आणली आता ही. तर आता डायरेक्ट तुम्हाला नाश्ताने भेटते. चला थांबा, आधी तुम्हाला सगळ्यांना दाखवतोय. नंतर वडापाव खाऊन झाल्यावर सगळ्यांना दाखवी, नंतर मग नाचू राहील. माऊली माझी माऊली, माऊली माझी माऊली.
सपान कोणाचा ग परलाय सपान कोणाचा ग परलाय स्वप्नानं आईली एक विरमाय स्वप्नानं आईली एक विरमाय साऱ्यांचा भरोसा नशिबाव माझा तुझ्यावर भरोसा हाय. साऱ्यांचा भरोसा नशिबाव माझा तुझ्यावर भरोसा आहे ही आमची आई, काका आणि मामा, मम्मी, पप्पा. हाय करा. हाय हाय. हाय करा त्या. तुमची सांगल्याप्रमाणे सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. नवीन चॅनल आहे तर सबस्क्राईब करा. आणि आता तुम्ही नजारे बघा. गाईज आता टोल नाका आलाय आणि आता टोलवर थांबलो ना मी. टोलवर थांबलो सगळे म्हणजे आता टोल आले म्हणजे आता घाटी येईल. खंडाला घाटी येईल. टोल आले म्हणजे तर आता खंडाला घाटाची मजा घ्या तुम्ही. बापूराव टोलवाले शॉक ठरते. बापूराव टोलवाले शॉक. बापू ऑन फायर. ते करा आता चाललेला भांडाला लय टाइम झाले म्हणून. बापूराव टोलवाले शॉक. फायनली सोरलाय टोल वशी आम्हाला 15 मिनिटाची जास्त आम्ही टोलवर थांबलेलो. खाली आम्ही पोहोचलो असतो लोणावळ्याला. खाली टोलवर थांबलेलो 15 मिनिटाची जास्त थांबलेलो. तर आता चला भेटते तुम्हाला नंतर.
मी अडविलं एकविराईचे भक्ताला ट्रॉफिक वाल्या मी अडविलं एकविराईचे भक्ताला ट्रॉफिक वाल्या मी अडविलं एकविराईचे भक्ताला ट्रॉफिक वाल्या मी अडविलं आई माऊलीचा उदो उदो भक्त चालले डोंगरा करतो खंडाल्याचे घाटात गाडी चालले डोंगरात ढोल बरं थांबविले खंडाल्याचे घाटात गाडी चालले डोंगरात ढोल बरं थांबविले एकविराईचे भक्ताला ट्रॉफिक वाल्या मी अडविले 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 दुरून हात जोडतो एक्सप्रेस हायवे झाल्यापासून भक्त दुरून हात आम्ही पोचलो आणि आता आम्ही कारले एकविराईचे आम्ही पोचू बघा अजून पोचलो नाही नंतर पोचू अजून जाण्याचा टाइम आहे आतमध्ये आलो ना आम्ही एंट्री केली आता 2 मिनिटात पोचू तर चला पायथ्याशी तर काय आता आम्ही उतरलो बस मधूनशी आणि तो तिथं देऊळ आहे खालचा पायथ्याजवळचा देऊळ तो बघा तुम्ही तिथं तो तिथं आहे बघा आम्ही आता बस पार्क केली आणि आता जाऊ आम्ही डायरेक्ट दर्शनाला खूप आतुरता होती माझी म्हणजे लास्ट टाइम कधी 2 वर्ष आधी आलतो इथे तर आता आलो तर आता यो होईल पाया पडायला जाऊ आणि आता डायरेक्ट खरेदी आणि पाया पडताना भेटू तुम्हाला चला तर काही आता आम्ही निघलो आहेत सगळेजण आहेत या पुरं पण आहेत तर चला जाऊ दर्शनाला तर काही आता आम्ही चाललो
रूमवर, कारण की आम्हाला जेवण पण बनवायचं आहे. आणि ही आमच्या आई वायकर हाय. तर तिथे आहे रूम, तो कारल्याचं डोंगर. आणि वरती लईच म्हणजे लईच मजा येणार आहे, कारण की वरची आम्हाला बँडांचा आवाज येत आहे. मग ते नाचणार तर पडेगा ना मेरा भाई. तर ते आम्ही फुल नाचू बिचू, दर्शन घेऊ आणि लय मजा करू. आणि पाठशी पूर्ण पलटण आली, सगळी पाठशी पूर्ण सगळी आली. आणि हा आमचा रूम आईचा. आणि सर्वजण येतात, अजून काय आली नाही. तू मागशील. तर चला तुम्हाला रूम दाखवते. तर काही आता आम्ही निघलो पाय पडायला जायला. तर तो बघा डोंगर मला उचकी लागली म्हणून मध्ये अटकतोय. तर आता चाललो पायथ्याशी पाय पडायला. तर चला जाऊ, सगळी जण निघलीत. तर चला जाऊ. तर राईट आता सगळी जण निघली, सगळी जण हाय करा. तर आता चालून पायथ्याशी. तर चला पायथ्याशी जाताव आणि नंतर मग भेट. मिसल पाव खाताव. मिसल पाव. तर चला. तांबलेली पण चिली, श्री समर्थ कृपा. दिसते बघ बोर्ड, श्री समर्थ. एक खालती बघ. तर चला भेट. तर आता आलोच आम्ही रस्त्यावर आणि चाललोच आता आम्ही देवळात. तर चला. तर गाईज आता आम्ही आलोत पायथ्याशी. हा पायथ्या जवळचा देऊळ. 74 गाडी. तर गाईज आता आम्ही पायऱ्या चढू आणि आता आम्ही चढतो पायऱ्या. तर चला प्रवास चालू इथं. तर गाईज आता चढतो आम्ही पायऱ्या आणि आता तुम्हाला मधील चला. तर गाईज आता आम्ही जराशी पायऱ्या चढलो आणि आता सियाना दमा चढतोय. तर सात जणी बायान आई माझी पहिले मानाची, सती शंकराची नमतीची लाख मोलाची. जरा आलो चालता आलो अजून काही मुक्ती झाली नाही. तर चला. मनभक्ती भावन पूजितो आई तुला कापूर दुपारती. साकार स्वप्न मनीच मागन मानताव तुझेच चरणाशी. एक हाकेला धाव माझे आहे, तूच सांभाळ कर माझे आहे. सदा राहो कृपा तुझी अमावरी माय खुशीन पदरांजे. मान तुझा यो सोनचा व्ह्यू बघा, व्ह्यू अजून आधीच व्ह्यू बघा. हल्दी कुंक वाचा मान तुला आमच्या अर्ध्या पायऱ्या चालू झाल्या आणि अजून अर्ध्या करायचे आणि दुकान आलेलं आहे. राहायचं आता आम्ही बसलो उसा करत
सकाळ याला तर इथंच मम्मी पप्पा आणि दीदी आणि बिट्टू आम्ही पिता उसाचा रस कारण की अजून चालत आहे तर आम्ही बसलो उसाचा रस पिवाला उसाचा रस बनवून झाले दाखवते तुम्हाला चला तूच लक्ष्मी दुर्गा तूच भवानी अंबे जीवधानी आदिशक्ती रेणुका कारले निवासिनी उमा तू शिवराणी आई उदे गो एकवीर आई उदे ग. तर काही आता आम्ही पोचलो कारलेगडावर तो बघा एकविराईचं मंदिर आणि आता आम्ही फोटोशूट करत होतो आणि आता आम्ही जाऊ दर्शनाला रांगेत लागू आणि मग दर्शन भेटेल आम्हाला तर चला जाऊ व्ह्यू बघाय बाई व्ह्यू भारी येते इथून लईच भारी तर काही आता आम्ही रांगेत नावाने रांग फटाफट झाली तर अजून आम्हाला थोडा टाईम लागेल दर्शनाला खूप गर्दी आहे लई गर्दी आहे लई तर आता तुम्हाला थोडे जवळ आले होते दाखवते चला तर काहीच आता फायनली आम्ही देवळाकडे पोचलो फक्त आता 2-3 रांगा राहिल्या मग 2-3 रांगांच्या नंतर डायरेक्ट आमचं दर्शन होईल पण आतमध्ये शूट करायला अलाउड नाही म्हणून मी बाहेरची तुम्हाला दाखवेल तर आता फक्त थोडीशीच लाईन राहिली ती बघा मग आम्ही दर्शन घेऊन बाहेर तर आता चला नंतर भेटू तर काही आता आमचं दर्शन झालं आहे खूप चांगलं झालं आहे आणि माझा ड्रीम कंप्लीट झाला आहे तर आता आम्ही उतरतो खालती फोटो बिटो काढून झालेत आमचे लगेच आता चाललो आम्ही खालती तर मध्ये ना आम्ही काही ना काही करत राहू चला नंतर भेटते तुम्हाला आता आम्ही निघलोच घरी जायला पूर्ण मजा केली तर आता बसलो आणि निघलो तर चला मला आता नंतर भेटताय आता मी आलोत घरी आणि मी कपडे चेंज केलेत कारण की ते कपडे माखले आहे ना म्हणून मी आता चेंज केलेत आणि आता आलो ना मी घरी तर हा ब्लॉग मी इथेच एंड करते हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मी असंच ब्लॉग आणत राहील तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र जय वीरा